अजित पवार यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून त्यांचा शपथविधी देखील संपन्न झाला। मात्र राज्याच्या या नव्या उपमुख्यमंत्र्यांकडे आता केवळ प्रशासकीयच नव्हे तर जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांची आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील अधिकृत सरकारी आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे। बरं, यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी स्वतः अजित पवारच सांभाळत होते। बरं, विशेषतः धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीडचं पालकमंत्री पद अजितदादांनी स्वतःकडेच ठेवलेलं होतं, जे आता सुनेत्रा पवारांकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा पेच अजूनही कायम आहे। प्रफुल्ल पटेल यांचं नाव या शर्यतीमध्ये आघाडीवरती असल्याचं बोललं जात होतं, मात्र स्वतः पटेल यांनी हे दावे फेटाळून लावलेले असून आपण या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता कोण ठरणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। या घडामोडींदरम्यान नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीचाच होईल, मात्र त्या पदाच्या शर्यतीत मी नाही असं स्पष्ट करत त्यांनी स्वतःचं नाव मागं घेतलंय। तसंच पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून नवीन नेतृत्वाची निवड करण्याची जबाबदारी आपण चोखपणे पार पाडत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आणि यावेळी पटेल यांनी आपल्या टीकाकारांचाही खरपूस समाचार घेतलाय। ते म्हणाले की ज्यांनी कधी प्रत्यक्ष निवडणुका लढवल्या नाहीत त्यांनी माझ्या बॅकग्राऊंडवरती बोलणं चुकीचं आहे। आमच्या कुटुंबाला 1952 पासून जनतेनं निवडून दिलेलं आहे। पक्षांतर्गत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर घाणेरडं राजकारण करत असल्याचा ठपका ठेवत पटेल यांनी विरोधकांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात फटकारलंय। आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत। आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना। आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे। ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आणि या भेटीमुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल यांनी मोदी शहांच्या जोडीला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवान घडामोडींची सविस्तर माहिती दिली। बरं, विशेषतः सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी आणि पवार कुटुंबातील सद्यस्थितीबाबत या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाल्याचं देखील समजतंय। या भेटीदरम्यान एक रंजक प्रसंग घडला। सूत्रांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींवर भाष्य करत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी हसून आपली प्रतिक्रिया दिली। लोगों को इसमें भी राजकारण दिखता है, लोकांना यामध्ये राजकारण दिसतं, असं मिश्किल विधान शहांनी प्रफुल्ल पटेल यांच्या समोर केल्याची माहिती देखील मिळते। इतकंच नव्हे तर या बैठकीत राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील उल्लेख झाल्याचं वृत्त आहे। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना लवकरच दिल्ली भेटीवर घेऊन येण्याचे निर्देश प्रफुल्ल पटेल यांना दिलेत। त्यामुळे आगामी काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा निश्चित मानला जात असून त्या ठिकाणी राष्ट्रीय नेत्यांशी त्यांची महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे।